नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आपण शिकणार आहोत हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज. याच्यामध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह्ज म्हणजे नेमकं काय ते बघूया. when more when one or more hydrogen atoms of alkane are replaced by one or more halogen atoms. One or more halogen atoms is known as halogen derivative of alkane. आता विद्यार्थी मित्रांनो, हे जे काही लिहिलंय हे समजण्यासाठी थोडस लक्ष द्या, म्हणजे लक्षात येईल की मी नेमकं काय म्हणतोय, नेमकं काय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे. विद्यार्थी मित्रांनो, अल्केनचं रिप्रेझेंटेशन कसं केलं जातं, तर अल्केनचं रिप्रेझेंटेशन तुम्ही बारकाईने बघा. अल्केनचं रिप्रेझेंटेशन RH याप्रमाणे केलं जातं. हा कोण आहे? अल्केन आहे. कोण आहे? अल्केन. या अल्केनचा एक किंवा एकापेक्षा जास्त, इथं आपण लिहिलं व्हेन वन ऑर मोर हायड्रोजन ऍटम. आपण किती काढूया? एक. मग अल्केनचा एक हायड्रोजन ऍटम हॅलोजनच्या साह्याने, तर हॅलोजनचा फंक्शनल ग्रुप काय? तर एक्स. मग अल्केनचा हायड्रोजन एक्सच्या साह्याने रिप्लेस करायचा. रिप्लेस करायचा आणि जो प्रोडक्ट भेटतो त्या प्रोडक्टला म्हटलं जातं हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय म्हटलं जातं? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग आता बारकाईने बघा, हा कोण आहे? अल्केन. अल्केनचा एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन. आता आपण किती काढतोय? एक. कोणाच्या साह्यानं? हॅलोजनच्या साह्याने. एक किंवा एकापेक्षा जास्त हायड्रोजन ऍटम रिप्लेस करा हॅलोजनच्या साह्यानं. जो प्रोडक्ट तयार होतो त्याला म्हणतात हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याला काय म्हणतात? हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता हे हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कोण आहे? एक हायड्रोजन काढला म्हणून याला म्हणतात अल्किल हलाइड. लक्षात राहू द्या, अल्किल हलाइड हे त्याचं नाव आहे खरं. ऍक्च्युअल नाव काय? अल्किल हलाइड. पण हे घडण्यासाठी इन प्रेझेन्स काहीतरी असावं लागतं. मग आता इन प्रेझेन्स काय? तर बाबा सनलाईट असावी लागते, किंवा सनलाईट नसेल तर बाबा युव्ही लाईट असावी लागते. अल्ट्राव्हायलेट लाईट म्हणतो आपण त्याला, युव्ही लाईट. किंवा ते जरी नसेल तर कमसे कम फोटॉन लाईट असावी लागते, HNU असावं लागतं. माझा विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की आपण एक हायड्रोजन काढला, एक हॅलोजन जोडला. जर बारकाईने बघितलं तर आपण असं केलंय, हा H आणि हा X बाजूला काढला आणि राहिलेला R आणि हा X एकत्रित आला RX अधिक HX. बरोबर? इथपर्यंत तुमच्या लक्षात आलं असेल. आपण एक एक्झाम्पल घेऊ. हे समजण्यासाठी काय करू? एक एक्झाम्पल घेऊ. एक्झाम्पल बघा, R म्हणजे आपण अल्किल ग्रुप घेऊ, CH3, आणि त्याच्या बरोबर हा एक हायड्रोजन घेऊ, म्हणजे हा झाला मिथेन. हा कोण झाला? मिथेन. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात येते का? बघा, हा मिथेन आहे. या मिथेन वरती आपण हॅलोजन टाकू. अरे बाबा, हॅलोजन म्हणजे काय? तर एक्स म्हणजे कोण कोण असू शकतं? तर तुम्ही फ्लोरीन घेऊ शकता, क्लोरीन घेऊ शकता, ब्रोमीन घेऊ शकता, आयोडीन घेऊ शकता. ही हॅलोजन फॅमिली आहे. आणि या हॅलोजन फॅमिली मधला कोणताही एक हॅलोजन आपण इथं घेऊ शकतो. मग आपण हॅलोजन घेऊ क्लोरीन. मग क्लोरीन घेतला तर किती क्लोरीन घ्यावे लागतील? 2. आणि मग हा H आणि हा क्लोरीन यांचा बॉक्स करून आपण बाजूला काढू. राहिलं काय? नीट चेक करूया. CH3Cl राहिलं. काय राहिलं? CH3Cl राहिलं. आणि बाणावरती युव्ही लाईट किंवा काहीतरी आपल्याला लिहावं लागेल. आता आपल्याला जो प्रोडक्ट भेटला पुढं, तो कोण भेटला? आता CH3Cl भेटला. आणि बाय प्रोडक्ट काय भेटला? तर HCl भेटला. आता तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी आपण एक एक्झाम्पल घेतलं, मिथेन वरती क्लोरीन टाकला इन प्रेझेन्स ऑफ युव्ही लाईट, तेव्हा आपल्याला भेटलं मिथिल क्लोराईड भेटलं. काय भेटलं? मिथिल क्लोराईड. आता हे मिथिल क्लोराईड कसं? एका कार्बनचा अल्किल ग्रुप मिथ आणि त्याला YL जोडलं का? तर एक हायड्रोजन कमी आहे म्हणून मिथिल, आणि क्लोरीन साठी क्लोराईड. मिथिल क्लोराईड प्लस हायड्रोजन क्लोराईड. आता विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या लक्षात आलं असेल की इथं आपण एक हायड्रोजन अल्केनचा काढलाय आणि एक हॅलोजन जोडलाय. बरोबर ना? एक हायड्रोजन काढला आणि एक हॅलोजन जोडलाय, म्हणून याला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हटलं जातं. काय म्हटलं जातं? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह, ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह किंवा पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे नेमकं काय? याचाच अर्थ काय? तर क्लासिफिकेशन कशा प्रकारचं असतं
क्लासिफिकेशन कोणत्या बेसिसवरती केलं जातं हे आपण पुढे पाहूयाच. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट काढून घ्या, म्हणजे मी पुढे हे कंटिन्यू करतो, तुम्हाला क्लासिफिकेशन समजून सांगण्याचा प्रयत्न करतो. ठीक आहे, तोपर्यंत स्क्रीनशॉट घ्या. चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण काय म्हणत होतो की क्लासिफिकेशन बघू. क्लासिफिकेशन ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ, काय म्हटलंय, नंबर ऑफ हॅलोजन ऍटम्स. किती हॅलोजन ऍटम्स आपण जोडले त्याच्यावरून याचं क्लासिफिकेशन केलं जाईल. तर प्रथम आपण एक उदाहरण घेऊ. पुन्हा एकदा लक्ष द्या. एक कार्बन घेतलाय, त्याला मी 4 हायड्रोजन जोडतोय. किती हायड्रोजन जोडतोय? 4. आलं का लक्षात? हा कोण झाला? एक कार्बन, त्याला हायड्रोजन किती? 4. म्हणजे हा कोण झाला? मिथेन. कोण झाला? मिथेन. एका कार्बनचा मिथ, आणि कार्बन कार्बन किंवा कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड असेल तर ए ने जोडायचं, म्हणजे हा झाला मिथेन. अधिक याच्यावरती काय काय टाका? तर क्लोरीन टाका. काय टाका? क्लोरीन. आता क्लोरीन टाकल्यामुळं आपण याचा बॉक्स करून HCl बाजूला काढू, आणि याच्यावरती UV लाईट, सनलाईट किंवा अल्ट्राव्हायलेट लाईट याच्यापैकी कुठलंही एक टाकलं तरी चालेल. UV लाईट टाकलंय आपण. आता याच्यापासून रिॲक्शन घडली काय, नीट लक्ष द्या. एक कार्बन आणि त्याला 3 हायड्रोजन राहिले, आणि एक हॅलोजन ग्रुप आला, दॅट इज क्लोरीन ग्रुप आला, प्लस त्याच्या बरोबर HCl. मग आता या ठिकाणी किती हॅलोजन जोडले रे बाबा? किती हायड्रोजन काढले, किती हॅलोजन जोडले? तर एकच हायड्रोजन काढला आणि एकच हॅलोजन जोडला, म्हणून याला म्हणतात मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. कसला? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो, आता एक हायड्रोजन काढला आणि एक हॅलोजन जोडला, मग याची व्याख्या काय होईल मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हची? तर लक्ष द्या. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हची व्याख्या लिहितो मी. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता लक्ष द्या बरं का रे. मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे when one hydrogen atom, किती हायड्रोजन ऍटम? एक हायड्रोजन ऍटम. when one hydrogen atom of alkane, अल्केन म्हणजे मिथेन घेतलं होतं ना आपण, त्या मिथेनचा. म्हणून म्हटलं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय? when one hydrogen atom of alkane is replaced by कशाच्या साह्यानं? वन हॅलोजन ऍटम. इथं मिस्टेक होती बाळांनो, दोन्हीकडे हायड्रोजन तर लिहिलं जातं, नाही तर दोन्हीकडे हॅलोजन तर लिहिलं जातं. काळजी घ्या. when one hydrogen atom of alkane is replaced by one halogen atom is known as mono halogen derivative. mono halogen डेरिव्हेटिव्ह. काय म्हणतात त्याला? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. लक्षात आलं का? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह कोणाला म्हणतात? मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह लक्षात आलं? जेव्हा अल्केनचा एकच हायड्रोजन काढला जातो आणि एक हॅलोजन जोडला जातो, तेव्हा जो प्रोडक्ट येतो त्याला म्हणतात मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. याच मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्हला अल्किल हॅलाइड सुद्धा म्हणतात. काय म्हणतात? अल्किल हॅलाइड सुद्धा म्हणतात. हे झालं मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता याच्यानंतर आपण शिकूया डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट घ्या, म्हणजे आपण डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह शिकूया. घ्या स्क्रीनशॉट. हा, आता डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे नेमकं काय? तर लक्ष द्या. आपण मगाशी जो मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह बनवला होता तो असा बनवला होता. त्याला 4 हायड्रोजनच्या ऐवजी 3 हायड्रोजन होतं आणि एक हॅलोजन जोडला होता. आपण हॅलोजन पुढचा होता तो मागं जोडलाय कळण्यासाठी. परत आणखी काय टाका? तर हॅलोजनच टाका. हॅलोजन टाकल्यानंतर हा हायड्रोजन आणि हा हॅलोजन एकत्रित येईल, आणि बाणावरती आपली परत एकदा UV लाईट लिहूया. आपल्याला काय प्रोडक्ट भेटेल? तर असा प्रोडक्ट भेटेल ClC. वरच्या बाजूला एक H, खालच्या बाजूला एक H, आणि इथं पुन्हा एकदा एक Cl. किती हॅलोजन जोडले रे? तर 2 हॅलोजन जोडले, म्हणून याला काय म्हटलं जातं? डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय म्हटलं जातं? डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. लक्ष आहे का मुलांनो? डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हटलं जातं. प्लस काय याच्यावरती? तर HCl आहे. डाय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे याची व्याख्या जर विचारात घेतली तर काय होईल रे? when किती हायड्रोजन ऍटम काढलेत आपण? मगाचा एक आणि हा एक, असे किती झाले? 2. when 2 हायड्रोजन ऍटम्स. किती? when 2 हायड्रोजन ऍटम्स ऑफ कोणाचे? हायड्रोजन ऍटम्स ऑफ कोणाचे? अल्केनचे. when
two hydrogen atoms of alkane is replaced by two halogen atoms is known as काय म्हणायचं डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह is known as dihalogen derivative. काय म्हणायचं डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. समजलं विद्यार्थी मित्रांनो is known as डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आता लक्षात घ्या विद्यार्थी मित्रांनो आपण एक एक हायड्रोजन इकडच्या प्रोडक्टचा कमी करत चाललोय. लक्षात येते का बघा पहिल्यामध्ये आपण एक क्लोरीन जोडला होता आता 2 जोडले. आता हा प्रोडक्ट आपण इथं घेणार आणि ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह शिकणार आहे. पण या ठिकाणी जर बारकाव्यानं बघितला तर तुमच्या लक्षात येईल हे एक उदाहरण होऊ शकतं. म्हणजे काय होऊ शकतं याला आपण ऑब्लिक असं पण लिहू शकतो CH2Cl2 असं पण लिहू शकतो किंवा यालाच आपण वेगळ्या पद्धतीने लिहायचं म्हटलं तर असं पण करू शकतो CH2 याला एक Cl आणि याला एक Cl. जर असं झालं तर या डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं फर्दर क्लासिफिकेशन करावं लागतं. ते म्हणजे जर एकाच कार्बनला 2 हॅलोजन ग्रुप जोडलेले असतील. हे बघा हे बारकावे बघा एकाच कार्बनला जर 2 हॅलोजन ग्रुप जोडलेले असतील तर याला म्हणतात जेमिनल डायहॅलाइड. काय म्हणतात जेमिनल डायहॅलाइड. मी तर लिहितो जेमिनल डायहॅलाइड. कुणाला म्हणायचं जेमिनल डायहॅलाइड लक्ष आहे का तुमचं जेमिनल डायहॅलाइड कुणाला म्हणायचं जर एकाच कार्बनला 2 हॅलोजन ग्रुप जोडले असतील तर त्याला काय म्हणायचं जेमिनल डायहॅलाइड. आणि जर शेजारच्या म्हणजे लगतच्या कार्बनला जर हॅलाइड जोडलेले असतील तर त्याला म्हणायचं विसिनल. कसलं विसिनल डायहॅलाइड. कसलं विसिनल डायहॅलाइड. मग तुमच्या लक्षात येईल आपण क्लासिफिकेशन शिकतो ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ऍटम्स. त्यातला पहिला प्रकार शिकला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याच्यातला दुसरा प्रकार शिकतोय आपण डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये when 2 hydrogen atoms of alkane is replaced by 2 halogen atoms then it is called dihalogen derivative. Dihalogen derivative further classified as geminal dihalide and vicinal dihalide. जेमिनल डायहॅलाइड अँड विसिनल डायहॅलाइड. लक्षात आलं का जेमिनल डायहॅलाइड म्हणजे एकाच कार्बनला जर 2 हॅलोजन ग्रुप जोडलेले असतील तर त्याला म्हणतात जेमिनल डायहॅलाइड. जर शेजारच्या म्हणजे ऍडजसेंट कार्बन ऍटमला जर हॅलोजन ग्रुप जोडलेले असतील तर त्याला विसिनल डायहॅलाइड म्हणायचं. अशा प्रकारे आपण मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आणि डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्या डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये विसिनल डायहॅलाइड आणि जेमिनल डायहॅलाइड असे 2 प्रकार शिकलो. याच्या पुढचा प्रकार आहे तो म्हणजे ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तोपर्यंत याचा स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे नोट्स बनवायला सोपं जाईल तुम्हाला. त्यानंतर आपण ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह शिकूया. आता ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तर आधी आणि मग त्याची व्याख्या लिहू किंवा व्याख्या अगोदर लिहू. when 3 hydrogen atoms of alkane 3 hydrogen atoms of alkane is replaced by 3 halogen atoms is known as काय म्हणायचं is known as trihalogen derivative. आता विद्यार्थी मित्रांनो आपण मगाशी जे उदाहरण घेतलं होतं तेच उदाहरण आपण कंटिन्यू करतोय. बघा त्या ठिकाणी आपण डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह घेतला होता. तो डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह मी इथं घेतला आहे. 2 Cl जोडले आणि 2 H जोडले. ठीक आहे. मी ते न घेता डायरेक्ट आता काय करतो पुढे कंटिन्यू करतो. मग याच्यावरती पुन्हा Cl टाकलं तर आता काय होईल विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणचा H आणि या ठिकाणचा Cl बाजूला निघून जाईल. बाणावरती आपण कंडिशन अप्लाय करू UV लाईट आणि UV लाईट अप्लाय केली की आपल्याला प्रोडक्ट काय भेटेल तर 3 Cl ग्रुप जोडलेले असतील. लक्षात घ्या आता 3 Cl असतील आणि एकच हायड्रोजन असेल CHCl3 किंवा ऑब्लिक असं तुम्ही लिहू शकता
इकडे एक H 3 Cl 1 2 3 Cl जोडलेले दिसतील प्लस बाय प्रोडक्ट काय भेटेल HCl भेटेल. आता लक्षात ठेवा याला म्हणतात क्लोरोफॉर्म. काय म्हणतात मुलांनो? क्लोरोफॉर्म. किती क्लोरीन जोडले तर 3 आणि एकच हायड्रोजन आहे म्हणजे अल्केनचे 3 हायड्रोजन काढले आणि 3 हॅलोजन जोडले म्हणून याला म्हणतात ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. याला काय म्हणतात? ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. लक्षात ठेवा आपण ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स बघतोय त्याच्यामध्ये याला म्हणतात ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. आणि याच्यानंतरचा जो प्रकार आहे शेवटचा तो म्हणजे टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. तो आपण याचा स्क्रीनशॉट काढून घ्या लगेच टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह आपण कव्हर करूया. हा विद्यार्थी मित्र आपण टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हटलं ना आता टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह न म्हणता काय म्हटलं त्यांनी की त्याला पॉलीमध्ये कन्सिडर केलं. कशामध्ये? पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह मध्ये कन्सिडर केलं. मग पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे काय तर त्याची व्याख्या अशी भेटेल डेफिनेशन अशी भेटेल व्हेन मोर दॅन 3 किती मोर दॅन 3 व्हेन मोर दॅन 3 हायड्रोजन ॲटम तीनापेक्षा जास्त व्हेन मोर दॅन 3 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अल्केन कुणाचे अल्केनचे व्हेन मोर दॅन 3 हायड्रोजन ॲटम्स ऑफ अल्केन are replaced by more than replaced by more than 3 halogen atoms is known as polyhalogen derivative. काय म्हणतात? पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. काय म्हणतात? पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग एक एक्झाम्पल घेऊ आपण जे की मगाशी ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह घेतला होता तोच इथं घेऊ म्हणजेच क्लोरोफॉर्म Cl आणि त्याच्यावरती H टाकू प्लस XX म्हणजेच कोण क्लोरीन जर टाकलं तर तुम्हाला हा पण H रिप्लेस होताना दिसेल. त्याच्यापासून जो प्रोडक्ट तयार होईल UV लाईटच्या सानिध्यामध्ये तो प्रोडक्ट असेल CCl4 दॅट इज कार्बन टेट्रा क्लोराइड. काय म्हणतात त्याला? कार्बन टेट्रा 4 आहेत म्हणून टेट्रा क्लोराइड 4 कोण आहेत तर क्लोराइड आहेत म्हणून याचं नाव झालं कार्बन टेट्रा क्लोराइड. आणि हा पॉलीमध्ये कन्सिडर केला आहे म्हणजेच काय 3 पेक्षा जास्त हॅलोजन ॲटम जर जोडलेले असतील तर त्याला पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणा. अशा प्रकारे आपण ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स आपण क्लासिफिकेशन बघितलं हॅलोजन डेरिव्हेटिव्हचं. पुन्हा एकदा आठवण करून देतोय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह म्हणजे नेमकं काय when one or more hydrogen atoms of alkane is replaced by one or more halogen atoms then it is called halogen derivative. मग त्याच्यामध्ये आपण क्लासिफिकेशन केलं ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. त्यातला पहिला मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पुन्हा एकदा व्याख्या बघा when one hydrogen atom of alkane is replaced by one halogen atom is known as मोनो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्यालाच म्हणतात अल्किल हॅलाइड त्यालाच म्हणतात हॅलो अल्केन. लक्षात असू द्या. ठीक आहे. त्यानंतर दुसरा प्रकार बघितला आपण डायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हची व्याख्या काय झालेली विद्यार्थी मित्रांनो? डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हची व्याख्या अशी झाली when 2 hydrogen atoms of alkane is replaced by 2 halogen atoms then it is called dihalogen derivative. डायहॅलोजन डेरिव्हेटिव्हचं उदाहरण लिहिलं आपण CH2Cl2. ओके CH2Cl2 आणि त्याचं फर्दर क्लासिफिकेशन केलं जर एकाच कार्बनला 2 हॅलोजन जोडलेले असतील 2 हॅलोजन ॲटम जोडलेले असतील तर त्याला म्हणायचं जेमिनल डायहॅलाइड. जर वेगवेगळ्या शेजारच्या ऍडजसंट कार्बन ॲटमला जर 2 हॅलोजन जोडलेले असतील तर त्याला म्हणायचं विसिनल डायहॅलाइड. काय म्हणायचं? विसिनल डायहॅलाइड. अशा प्रकारे डायहॅलोजनचं फर्दर क्लासिफिकेशन केलं जातं. तदनंतर आपण शिकलो ट्राय हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. when 3 hydrogen atoms of alkane are replaced by 3 halogen atoms is known as ट्रायहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याचं उदाहरण घेतलं आपण क्लोरोफॉर्म किंवा दुसरे एक उदाहरण घेऊ शकतो आयडोफॉर्म दॅट इज CHCl3 और म्हणजे आयडोफॉर्म म्हटलं तर CHI3. ठीक आहे. अशा प्रकारे हे आपण त्याचं मोनो डाय ट्राय हॅलोजनचं क्लासिफिकेशन केलं आणि शेवटचा प्रकार घेतला त्याच्यामध्ये की 3पेक्षा जास्त जर हॅलोजन ॲटम जोडलेले असतील तर त्याला काय म्हणायचं
त्याला आपण म्हणतो पॉली हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. मग त्याची व्याख्या ऐका. when more than 3 hydrogen atoms of alkane are replaced by more than 3 halogen atoms, then it is called polyhalogen derivative. पॉलीहॅलोजन डेरिव्हेटिव्ह. त्याच्यामध्ये एक आपण एक्झाम्पल घेतलं ते म्हणजे 4 हायड्रोजन ॲटम कार्बनचे काढून टाकले आणि 4 हॅलोजन जोडले, त्याच्यापासून तयार झाला तो कार्बन टेट्रा क्लोराईड, याला म्हणतात टेट्रा हॅलोजन डेरिव्हेटिव्ह. पण तो पॉलीमध्ये कन्सिडर करायचा आहे. कन्फ्युजन होऊ देऊ नका. आणि या पॉईंटवरती जर तुमचा काही प्रश्न असेल तर मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. ठीक आहे, आत्तापर्यंतचा हा पॉईंट आपल्याला समजला असेल. हा झाला एक प्रकार ऑन द बेसिस ऑफ नंबर ऑफ हॅलोजन ॲटम्स. याचा पुढचा प्रकार जो शिकणार आहे तो पुढील लेक्चरमध्ये, तो म्हणजे ऑन द बेसिस ऑफ हायड्रोकार्बन स्केलेटन ऑन द बेसिस ऑफ किंवा विच हॅलोजन ॲटम इज बॉन्डेड. ज्या कार्बनला हॅलोजन ॲटम बॉन्डेड असेल त्या कार्बनचं हायड्रोकार्बन स्केलेटन याच्या बेसिसवरती. तर भेटूया पुढील लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.